वसंत मोरे यांनी अखेर वंचितमध्ये प्रवेश केलाय। पुण्यातून वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार असतील। वसंत मोरे पुण्यात प्रस्थापितांना तगडी लढत देणार असल्याचं म्हटलं जात आहे। वसंत मोरे यांची वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आज वसंत मोरे यांनी अधिकृतपणे वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रस्थापितांना वसंत मोरे तगडी टक्कर देतील, लढत देतील असं म्हटलं जात आहे। वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अनेकांच्या भेटीगाठी वसंत मोरे यांनी घेतलेल्या होत्या। अगदी शरद पवारांपासून खासदार संजय राऊत यांच्यापर्यंत भेटी घेण्यात आलेल्या होत्या। तर गेल्या आठवड्यात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची देखील मुंबईत दाखल होत राजगृह या ठिकाणी भेट घेतलेली होती। त्यानंतर वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात वंचितमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा सुरू झालेल्या होत्या। पुढच्या 2 दिवसात वंचितमधून वसंत मोरे यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुण्यात आता लढत अधिकच तगडी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यावर पुण्यात मात्र आता एकतर्फी लढत होणार नाही असे संकेत दिलेले होते आणि आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं देखील म्हटलेलं होतं। वंचितमध्ये अधिकृत प्रवेश झाल्यानंतर वसंत मोरे नेमकं काय म्हणाले पाहूया। सर, आज प्रवेश केला, नेमका काय भावना आहे? वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या परवा दिवशी मला यांनी पुणे शहरातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर आज मी त्यांना भेटण्यासाठी आज अकोला या ठिकाणी आलोय आणि मला आज त्यांचं दर्शन घ्यायचं होतं। माझा वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेश अजून थोडा राहिला होता, त्यामुळे प्रवेश आज या ठिकाणी झालाय आणि मला वाटतं की अधिकृतपणे आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय। भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये पहिला खासदार घेणारा पक्ष असेल। त्यानंतर संपूर्ण पुणे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या 2-3 दिवसामध्ये झालेलं आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की येणारी जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी पुणे शहरामध्ये 100% उमेदवार म्हणून निवडून येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।